लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो बघा एक महत्वाची मोठी बातमी समोर आली आहे। अशा कोणत्या लाडक्या ताई आहेत ज्यांचा हप्ता बंद होणार आहे याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। बघा 17वा हप्ता 18वा हप्ता कधी भेटणार आहे याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे। कारण की बघा आज मंत्रिमंडळाची एक मोठी बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये आपल्या लाडक्या बहिणीवर काही चर्चा झाली आहे का हे पण तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहताय। तर लाडक्या ताईंनो एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे फक्त आता 5 ते 6 दिवस शिल्लक राहिलेत ई-केवायसी करायला आणि ई-केवायसी जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला परत मुदतवाढ भेटेल का नाही याच्याबद्दल सांगता येत नाही। त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंना एक प्रामाणिकपणे विचारत आहे की बाबा लाडक्या ताईंनो तुमची ई-केवायसी झाली आहे का, डीबीटी तुमचा ऍक्टिव्ह आहे का। कारण की 17वा हप्ता त्याच लाडक्या ताईंना भेटणार आहे की ज्यांची डीबीटी ऍक्टिव्ह आहे आणि जे पुढचे हप्ते असणार आहे ते तुम्हाला ई-केवायसीच्या नुसार भेटणार। त्याच्यामुळे ई-केवायसी करणं खूप गरजेचं आहे। तर बघूया कोणत्या लाडक्या ताईंना हप्ते भेटणार आहेत, कोणत्या लाडक्या ताईंना हप्ते बंद होणार आहेत, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर लाडक्या ताईंनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 महिन्याचा गॅप देखील पडलेला आहे। बऱ्याच ताईंची या ठिकाणी नाराजी व्यक्त होत आहे की बाबा सर हप्ते कधी भेटणार आहेत, आम्ही या ठिकाणी खूप वाट बघत बसलो की 17वा हप्ता 18वा हप्ता कधी भेटणार आहे। 2 महिन्याचा गॅप पडलेला आहे तर हा हप्ता लवकरात लवकर सरकारने टाकायला पाहिजे ही सरकारकडे मी डायरेक्ट सुरुवातीलाच मागणी करत आहे। त्याचबरोबर स्टेप बाय स्टेप बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे। ई-केवायसी कशी करायची, बऱ्याच लाडक्या ताईंचे अजून पण मेसेज येत आहेत की सर आम्हाला ते स्टेप कंप्लीट झालेत का ते एकदा कंप्लीट सांगा म्हणजे 31 तारखेच्या अगोदर आम्ही त्या गोष्टी पूर्ण करू। तर लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ई-केवायसी जी आहे त्याची जी वेबसाईट आहे ती सुरळीतपणे सुरू आहे। ज्या ज्या लाडक्या ताईंची अजून ई-केवायसी झाली नाही त्यांनी लवकरात लवकर करून घ्यायचे। चला आणि 3000 रुपये वाटप होणार आहेत का, 4500 रुपये आता बऱ्याच ठिकाणी असं पण म्हणलं आहे की 4500 रुपये तुम्हाला अकाउंटला भेटणार। या सगळ्या गोष्टी आपण बघूया। चला तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला दाखवली ती म्हणजे ही मंत्रिमंडळाची बैठक आज या ठिकाणी पार पडली। मंत्रिमंडळ बैठक निर्णय महायुतीचे महाराष्ट्राच्या हिताचे दिनांक 24 डिसेंबर 2025 आजची बातमी तुमच्या समोर दिसते लाडक्या ताईंनो। तर या सगळ्या या ठिकाणी बघू शकता तुम्ही मंत्रिमंडळाची एक मोठी बैठक झालेली आहे। मी आदित्य तटकरे मॅडम यांच्या पीएनना पण कॉल केला होता पण या ठिकाणी ताई बिझी असल्यामुळे या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये असल्यामुळे हे गोष्ट तुम्ही बघा। तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणीच्या योजनेवर काहीच सांगितलेलं नाही, त्यांच्या हप्त्याबद्दल काहीच बोललेलं नाहीये। जर तुम्ही पूर्ण जर ह्या वाचल्या पोस्ट त्याच्यामध्ये लाडक्या बहिणीबद्दल काही उल्लेख केलेला नाहीये। याचा अर्थ असा होतो की आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणीवर काही बोललेलं नाही, त्याच्यामध्ये योजनेचा हप्ता कधी वाटप होणार याच्याबद्दल कोणी सांगितलेलं नाहीये। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या ताईंनो, आचारसंहिता चालू आहे। आचारसंहितेमध्ये या ठिकाणी निवडणूक आयोगाने सांगितले की तुम्हाला लाडक्या बहिणीला हप्ता भेटणार आहे, याच्यामध्ये पण काही प्रॉब्लेम नाहीये। तर लाडक्या ताईंना आता हे डिसेंबर मध्ये हप्ता भेटणार आहे का तर जानेवारी निवडणुकीनंतर भेटणार आहे, ह्या गोष्टी पण समजून घ्या लाडक्या ताईंनो। आणि बघा या ठिकाणी मी आता माझे प्रामाणिकपणे तुम्हाला मत सांगायला लागलो। मी स्वतः ट्रिक्स गुरु हा गुरुदादा तुमच्यासाठी एक मत सांगतोय ते म्हणजे तुम्हाला निवडणुकीच्या झाल्यानंतर म्हणजे एक 16 जानेवारी असणार आहे, 16 जानेवारीच्या नंतरच किंवा त्या पिरियडमध्ये 16 जानेवारीच्या पिरियडमध्येच तुम्हाला हप्ता भेटणार आहे। त्याच्या अगोदर तुम्हाला हप्ते भेटण्याचे चान्सेस खूप कमी आहेत। हे रेकॉर्डिंग करत असेल तर रेकॉर्डिंग करून ठेवा, ही मी तुम्हाला डायरेक्ट एक गोष्ट सांगत आहे। 16 जानेवारीच्या त्या आठवड्यामध्येच तुम्हाला हप्ता वाटपाची न्यूज येईल। त्याच्या अगोदर येणं थोडंफार या ठिकाणी कमी शक्यता वाटत आहे कारण की सगळ्या गोष्टी निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत। सर्वजण लाडकी ताई जे सरकार असेल अपक्ष असेल कोणते पक्ष असेल अपक्ष सगळेजण आता निवडणुकीमध्ये महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सगळे व्यस्त आहेत। त्याच्यामुळे लाडक्या बहिणीच्या योजनेवर याचा परिणाम पडणार आहे लाडक्या ताईंनो। त्याच्यामुळे तो हप्ता कधी भेटणार आहे ते तुम्हाला आताच डायरेक्ट मी सांगितलेलं आहे। चला आता वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा ज्या लाडक्या ताईंना पती नाहीये वडील नाहीये त्यांनी लवकरात लवकर हे शिफारस पत्र असं भरून अंगणवाडी सेविकाकडे द्यायचंय किंवा अंगणवाडी सेविकाकडे ऑलरेडी हे शिफारस पत्र आहेत, तुम्ही फक्त तुमचे नाव द्यायचे आहेत, तुमची आधार कार्ड वगैरे द्यायचंय। आधार कार्ड दिल्यानंतर तुमचं लाडक्या बहिणीचं सांगायचं सगळ्या गोष्टी आणि तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत पती नाहीयेत वडील नाहीयेत किंवा पतीपासून दूर राहतात किंवा पतीपासून तुम्हाला या ठिकाणी डायव्हर्स भेटलाय न्यायालयाचं काही प्रमाणपत्र असेल हे सगळं जोडायचं आहे आणि हे शिफारस पत्र त्यांना या ठिकाणी पुढे पाठवायला सांगायचं आहे। ही पहिली स्टेप कंप्लीट केल्यानंतरची ही
गरज आहे लाडक्यानो. कुणी कुणी हे शिफारस पत्र भरून दिलेलं आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ज्या ज्या लाडक्या पती नाही आहेत, वडील नाही आहेत, किंवा ज्या लाडक्या ताई पतीपासून दूर राहतात, एकल महिला आहेत, परतत्व महिला आहेत, त्यांनी हे काय केलंय का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता बऱ्याच ताईंचे प्रश्न आहेत, ते प्रश्न मी नंतर घेतो, पण सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला बऱ्याच लाडक्या ताईंना अजून पण प्रश्न विचारले की सर आमची पहिली स्टेप कंप्लीट झाली का नाही हे एकदा कन्फर्म सांगा, म्हणजे नेमकं काय करायचं. तर लाडक्या ताईंनो बघा, हे बघा लाडक्या बहीण योजनेचा ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जायचंय. वेबसाईटवर गेल्यानंतर या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं, येथे क्लिक करावर क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला त्या लाडक्या बहिणीचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे, मी सहमतवर क्लिक करायचंय, ओटीपी पाठवा ह्या गोष्टीवर क्लिक करायचं आहे. ओटीपी त्या लाडक्या बहिणीच्या नंबरवर, मोबाईल नंबरवर येईल, तो ओटीपी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला बघा ही स्टेप कंप्लीट करून घ्यायची आहे. ज्या ज्या लाडक्या त्यांच्या ई-केवायसी चुकल्या आहेत, म्हणजे मागच्या वेळेस ज्याला बघा जे विवाहित आहेत किंवा ज्यांचे पती आहेत, वडील आहेत, अशा लाडक्या त्यांची ज्यांच्या सुरुवातीला ई-केवायसी चुकल्या होत्या त्यांना दोन्ही स्टेप कंप्लीट करून घ्यायच्या. आणि ज्यांना पती नाहीत, वडील नाही, त्यांनी पहिली स्टेप कंप्लीट करायची. दुसरं पती किंवा वडिलांचं आधार कार्ड तिथे टाकायचं नाही, त्याच्या ऐवजी तुम्हाला ते डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत लाडक्या अंगणवाडी सेविकाकडे. तर पहिली स्टेप काय आहे बघा, तर ही आपल्या लाडक्या बहिणीचं या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकला, आपण त्या ठिकाणी आधार कार्ड टाकला, ओटीपी टाकला. ओटीपी टाकल्यानंतर बघा विवाहित असेल तर विवाहितवर क्लिक करायचंय, अविवाहित असेल तर अविवाहितवर क्लिक करायचंय. आता एखादी लाडकी बहीण विवाहित आहे, तर विवाहित असल्यानंतर बघा तिला ती अजून ऑप्शन आहेत. काय ऑप्शन आहेत बघा, पती हयात आहेत, म्हणजे त्यांचे पती ऑलरेडी आहेत, त्यांनी ते पती हयात आहे याच्यावर क्लिक करायचंय. आणि त्यांची चुकलेली असेल तर ती ई-केवायसी कंप्लीट करून घ्यायची. पण ज्यांचे पती निधन पावलेले आहेत किंवा जे पतीपासून डायव्हर्स झालेला आहे, घटस्फोटित आहेत, अशा लाडक्या बहिणींनी काय करायची, या ठिकाणी क्लिक करायचं. पती निधन पावलेले असेल तर याच्यावर क्लिक करा, पतीपासून घटस्फोटित झाला असेल तर याच्यावर क्लिक करायचं आहे. आता दोन्हीपैकी क्लिक केलं तुम्ही. क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा महत्वाचा आहे बघा, याच्यामध्ये परत चुका करू नका बघा. याच्यामध्ये परत तुमचा जर पती असतील तर पतीचं नाव या ठिकाणी येईल, किंवा जे वडील असतील त्या वडिलांचं नाव या ठिकाणी येईल, हे तुम्ही या ठिकाणी टाकलं. निवडा याच्यावर क्लिक करायचं, निवडा याच्यावर क्लिक करायचं. म्हणजे काय, तुमची जात प्रवर्ग काय असेल, ओपन असेल किंवा काय तुमची जी जात असेल ती जात या ठिकाणी निवडायची आहे. निवडल्यानंतर या ठिकाणी हा जो प्रश्न आहे, पहिला प्रश्न, याचा अर्थ असा होतो की माझ्या कुटुंबात सदस्य कर्मचारी, सरकारी कर्मचारी वगैरे आहेत का. तर तुमच्या घरामध्ये कुणी कर्मचारी असतील तर हो म्हणून लिहायचे, आहे म्हणून लिहायचे, आणि नसतील तर नाही म्हणून लिहायचे. पण नाही लिहिलं तर लाडक्या बहिणींनो एक त्याचा फायदा काय होणार आहे, तुमची लाडकी बहीण योजना चालू होणार आहे. जर आहे लिहिलं याचा अर्थ काय होतोय की तुमच्या घरामध्ये कुणीतरी सरकारी नोकरदार आहे, तुम्ही श्रीमंत आहे, तुम्हाला लाडकी बहिणीची गरज नाहीये. त्या ताईंनी ई-केवायसी नाही केली तरी चालतंय, कारण की अशी पण त्या लाडक्या ताईला पुन्हा हप्ता भेटणार नाहीये. त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये कोणी सेवानिवृत्त आहे का, त्या ठिकाणी पण नाही करायचे. ह्या दोन्ही ठिकाणी नाही नाही करायचे. आता बऱ्याच लाडक्या ताईने चुका केल्या, तिथं पण आता होय होय करून आहे करून टाकले. तर लाडक्या ताईंनो ही लक्षात घ्या, जर तसं कोणी झालं असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव, जिल्हा, पटपट सांगायचंय. आणि त्याच्यानंतर बघा दोन्ही ह्याच्यावर टिक करायचंय. माझ्या पती हयात नसून पतीचा मृत्यू वगैरे झाला ते याच्यावर क्लिक करा, किंवा या ठिकाणी वडील नसतील तर वडिलाचं या ठिकाणी येईल, ते दोन्ही याच्यावर क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी बाण दाखवले, ते दोन्ही क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर सबमिट करावर बटन दाबायचंय. तर ही एक महत्वाची प्रोसेस आहे. ही गोष्ट करून घ्या, ज्यांना पती नाहीत, वडील नाहीत, ही प्रोसेस कंप्लीट करायची. आणि याच्यानंतर तुमचे पतीचे किंवा वडिलाचे किंवा घटस्फोटीचे सर्टिफिकेट अंगणवाडी सेविकाकडे तुम्हाला सबमिट करायचे. ह्या लाडक्या त्यांनी अशी गोष्ट करा. ज्या लाडक्या त्यांची ही केवायसी चुकली होती, म्हणजे ज्यांचे वडील आहेत, पती आहेत, त्यांनी दोन्ही पण याच्या पुढची पण स्टेप कंप्लीट करायची. म्हणजे कोणती, त्यांचे पती हयात आहेत त्या लाडक्या त्यांनी मग पतीचा आधार कार्ड टाका किंवा वडिलांचा आधार कार्ड टाका आणि ती पुढची प्रोसेस कंप्लीट करून घ्या. ह्या दोन गोष्टी कंप्लीट करून घ्यायची आहेत लाडक्या त्यांनो. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ह्या गोष्टी समजून घ्या. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा. तर इथेच मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय श्री.